धम्मसाकच्या समूहातील आयोजक आणि विशेष करून प्रत्येक साप्ताहिक मालिकेत उपस्थित असणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक, उपासिका आणि बालमित्रांना माझा नमो बुद्धाय, जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपल्या 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने नूतन बनसोडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी विशरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. नमो बुद्धाय, जय भीम. आजचा व्याख्यान क्रमांक आहे 125 तणावगो. आजचे आपले व्याख्यान करतील सुरेश माटे सर. सरांचा थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. PhD स्कॉलर आहे, PGAD इन पाली झालेलं आहे त्यांचं. MA पाली आहे, LLB सुद्धा त्यांनी केलेलं आहे. MA PIS, his area of the interest or his PhD is on the concept of Deva in Pali literature. हा छोटासा परिचय मी सरांचा करून देत आहे. तसं त्यांचा खूप काळा अभ्यास आहे. तर मी विनंती करते सुरेश माटे सरांना की आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. आज आपण चर्चा करणार आहोत चूल धनुर्गह पंडित वस्तू आणि दुसरी मारवत्तू. धम्मपद अठ्ठकथेतील 24व्या वर्गातील ही 7व्या आणि 8व्या क्रमांकाची ही गाथा आणि त्यावर आधारित जी अठ्ठकथा आहे ती आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर ही जी घटना जी आहे ही जेतवनातील घटना आहे. स्थळ जेतवन आहे आणि जेतवनामध्ये साधना करीत असताना चूल धनुर्गह पंडित यास उद्देशून भगवान बुद्धांनी धम्मदेशना दिली होती. ते स्थळ म्हणजे हेच जिथे आपण पाहत आहोत जेतवन, जिथे भगवान बुद्ध त्यांच्या मूलगंध कुटीमध्ये बसून बहुतांश धम्मदेशना देत असत किंवा तिथे ते राहत असत. तर ही धम्मदेशना चूल धनुर्गह पंडित याला उद्देशून ही धम्मदेशना दिलेली आहे. जेतवनाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे की जेतवन इथे भगवान गौतम बुद्धांनी जवळपास 46 त्यांच्या आयुष्यामध्ये वर्षावास केलेले दिसत बुद्धत्व प्राप्तीनंतर. तर त्यापैकी 24 वर्षावास हे भगवान गौतम बुद्धांनी या जेतवन स्थळी केलेले आपल्याला दिसून येतात. तर या 24 वर्षावासाच्या कालावधीमध्येच अशी एखादी घटना घडली असावी की जिथे भगवान गौतम बुद्धांनी या चूल धनुर्गह पंडिताला उद्देशून धम्मदेशना दिलेली आहे. घटना अशी आहे की एक युवा भिक्षान्न प्राप्त झाल्यानंतर तो प्राप्त झालेले अन्न ग्रहण करतो आणि पात्र धुण्याकरता विहारात पाणी नसतं. त्याच्यामुळे तो एका गृहस्थाच्या घरी जातो. तिथे तो पात्र धुण्याकरता तो पाणी मागतोय. तेव्हा तिथे एका युवतीने त्या भिक्षूला पाहिले आणि ती त्याच्या प्रेमात पडली.
आणि म्हणाली की पुन्हा कधी पाण्याची आवश्यकता भासली तर आपण इथेच यावं. तर अशी या कथेची सुरुवात होताना आपल्याला दिसते की भिक्षूस कधी पाणी प्राप्त न झाल्यास भिक्षू त्या युवतीच्या घरी जात असत. ती युवती सुद्धा भिक्षूंचे पात्र घेऊन त्यांच्यामध्ये पाणी देत असे. एक दिवस तिने भिक्खूंना अन्न दिले आणि त्या भिक्षूने तिच्या घरी बसूनच ते जेवण ग्रहण केल्याची माहिती आपल्याला या गाथेच्या अट्टकथेद्वारे आपल्याला प्राप्त होते. तेव्हा जेव्हा हे भिक्षू त्या गृहस्थ व्यक्तीच्या घरी, त्या तरुणीच्या घरी बसून जेवण अन्न ग्रहण करतात, तर तेव्हा ती युवती त्या भिक्षूंच्या जवळ येऊन प्रेमानं म्हणते की बनते, या घरात अशी एकही वस्तू नाही आणि असं होऊ शकत नाही की जे आमच्याकडे नाही, परंतु त्याचा उपयोग करणारा असायला हवा. आम्हाला तसा मनुष्य अजूनपर्यंत काही मिळालेला नाही, मिळत नाही. हे ऐकून तो भिक्षू धम्मशासनेमध्ये म्हणजे तथागतांच्या धम्मामध्ये त्याला असं म्हणून की उपेक्षा भाव म्हणजे म्हणजे ज्याला म्हणतो की तो आता अनासक्त होतो, की तो योग्य पद्धतीने धम्म पालनामध्ये त्याला विशेष रस असा उरत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की तो धम्मामध्ये त्याची रुची कमी व्हायला लागते. दुसरे भिक्षू त्याची ती अवस्था पाहतात आणि ती अवस्था पाहून त्याला विचारतात की आपले स्वास्थ्य बरे नाही का, आपण फार दुर्बल दिसत आहात, आपली प्रत्येक धमनी म्हणजे शरीराची प्रत्येक धमनी आम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीचं चित्र किंवा अशा पद्धतीची अवस्था त्या भिक्षूची झालेली असते की जेव्हा तो त्या तरुणीच्या प्रेमामध्ये पडलेला असतो. आणि जेव्हा भिक्षू त्यांच्याकडे विचारणा करतात तर तो भिक्षू असा म्हणतो की त्याला आता धम्मशासनामध्ये फारसा रस नाही किंवा त्याला आता रुची नाही, तो आता निरुत्साही आहे धम्मामध्ये. काही त्यांना विनवण्याचा किंवा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याचा काही फारसा काही उपयोग होत नाही. तर तेथील काही भिक्षू त्या भिक्षूला आचार्याकडे घेऊन जातात, तरीही काही उपयोग होत नाही. नंतर असं दिसतं की ते भिक्षू त्या युवा भिक्षूला बुद्धांकडे घेऊन जातात आणि बुद्ध त्याला विचारतात की भिक्षू, तू खरोखरच धम्माप्रती अनुत्सुक आहेस का? तर तो म्हणतो, होय बनते. बुद्ध म्हणतात, अरे तू माझ्यासारखा उद्योगी उत्साही व्यक्तीचा शिष्य आहेस. मी स्वतःपन्न होत आहे किंवा मी सगदागामी होत आहे असे न म्हणतात धम्मात अनुत्सुक आहे असे म्हणत आहेस, याचे काय कारण? तर प्रश्न असा येतो की बुद्ध जेव्हा त्या भिक्षूला विचारतात की तू धम्माप्रती अनुत्सुक आहेस काय, तो भिक्षू होय म्हणतो. आणि बुद्ध त्याला प्रतिप्रश्न करतात की तू माझ्यासारख्या उत्साही व्यक्तीला असं सांगत नाही की मी आता स्वतःपन्न होत आहे, सगदागामी होत आहे, अनागामी होत आहे, अर्हत होत आहे. उलट तू असे म्हणत आहेस की तू धम्मामध्ये आता अनुत्सुक आहेस. आता इथे आपण एक बाब समजून घेतली पाहिजे की हे अट्टपुरुष पुद्गल काय असतात किंवा स्वतःपन्न काय असतात, सगदागामी काय असतात. तर आपण संघवंदना म्हणत असताना आपण नेहमीच असं म्हणत असतो की स्वाक्कातो भगवता धम्मो, आणि हे म्हणत असताना, ही गाथा म्हणत असताना अट्टपुरुष पुद्गला एस भगवतो सावक संघो. म्हणजे काय तर 8 पुरुषांचा मिळून बनलेला जो संघ आहे त्याला आपण संघ असं संबोधतो. आणि संघामध्ये जे भिक्षू असतात, काही भिक्षू स्वतःपन्न असतात, काही भिक्षू मार्गावर असतात, काही भिक्षू फलप्राप्त असतात, काही स्वतःपन्न झाल्यानंतर सगदागामी होतात, सगदागामी मार्गावर असतात, काही सगदागामी फलांवर प्राप्त असतात, काही अनागामी मार्गावर असतात, काही अनागामी फलप्राप्त झालेले असतात, काही अर्हत मार्गावर असतात, तर काही
अर्हत्व प्राप्त झालेले भिक्षू असतात. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा संघामध्ये येतो, तो आपला संसार त्याग करतो आणि विनय नियमाप्रमाणे आचरण करीत जेव्हा तो या मार्गावर आरूढ होऊन निब्बाणाच्या मार्गावर जेव्हा आरूढ होतो, तो तो निश्चितच सोतापन्न होतो, सगदागामी होतो आणि निर्वाणाच्या मार्गावर तो वाटचाल करत असतो. तर बुद्ध या ठिकाणी विचारताना त्या भिक्षूंना असं दिसतात की तू धम्मामध्ये अनुत्सुक आहेस असं तू सांगतो आहेस, जेव्हा की बुद्धांची अशी अपेक्षा असते की त्यांनी असं बुद्धांना सांगावं की मी आता सोतापन्न मार्गावर आहे, मी सगदागामी मार्गावर आहे. तर हाच तो संदर्भ जो आपल्याला या कथेमध्ये दिसतो आणि त्याचं विश्लेषण करून मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला की सोतापन्न सगदागामी काय असतं. तर आपण संघामध्ये वंदना करत असताना नेहमी असं म्हणत असतो, अठ्ठपुरुष पुग्गला एस भगवतो सावक संघो. म्हणजे संघ हा अशा प्रकारच्या निर्वाणाकडे वाटचाल करणाऱ्या भिक्षूंचा तो संघ आहे आणि त्या संघामध्ये भिक्षूंनी वाटचाल करावी असं आपल्याला बुद्ध सांगताना दिसतात. परंतु इथे मात्र चित्र अगदी उलट आहे की हा भिक्षू म्हणतोय की मी आता संघामध्ये अनुत्सुक आहे किंवा धम्मशासनामध्ये अनुत्सुक आहे. याचं कारण काय की तो भिक्षू त्या तरुणीच्या प्रेमामध्ये पडलेला असल्या कारणाने त्याला धम्माप्रती फारशी उत्सुकता राहत नाही किंवा तो अनुत्सुक असतो असं आपल्याला या गाथेतून समजतं. तर असाच एक प्रकार आपल्याला पाली साहित्यात आपल्याला किंवा ज्याला आपण धम्मपदार्थ कथेमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो की एकदा भगवान गौतम बुद्ध शुद्धोधन राजाच्या निमंत्रणावरून जेव्हा कपिलवस्तूला जातात आणि कपिलवस्तूला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच्या दिवशी ते भिक्षाटन करत असतात आणि भिक्षाटन करत असल्यामुळे राजाला फार वाईट वाटतं. राजाला वाईट यासाठी वाटतं की मी राजा असून माझा मुलगा हा दारोदारी जाऊन भिक्षा मागत आहे. तर ते त्याला जाऊन प्रश्न विचारतात की काय मी समर्थ नाही काय की तुला भिक्षा देऊ शकेल, तुला अन्नपान देऊ शकेल, तू अशा पद्धतीनं दारोदार जाऊन भिक्षा का मागित आहेस. तर बुद्ध त्यांना स्पष्टपणे सांगतात की माझा वंश, माझा क्षत्रिय वंशाशी काही संबंध राहिलेला नाहीये. माझा जो संबंध आहे तो बुद्ध वंशाशी आहे. म्हणजे आता त्यांनी थोडक्यात सांगायचं म्हणजे की बुद्ध आता कसे आहेत, जेव्हा बुद्धत्व प्राप्ती झाली तर त्यांचा शाक्य वंशाशी काहीही संबंध राहिलेला नसतो, त्यांचा संबंध असतो तो बुद्ध वंशाशी. तर आपण पाहतो की जेव्हा बुद्ध कपिलवस्तूला जातात तिथे यशोधराला भेटतात, इतर नातेवाईकांना भेटतात आणि तिसऱ्या दिवशी बुद्ध हे नंद जो त्यांचा चुलत भाऊ असतो त्याचं लग्न होणार असतं आणि त्याची सजावट किंवा तयारी जोरात सुरू असते. त्याचा अभिषेक होणार असतो, त्याचं लग्न होणार असतं आणि बुद्ध नंदाकडे जातात. बुद्धाचं ते व्यक्तिमत्व, त्यांचं ते देखणं स्वरूप किंवा रूप ज्याला म्हणून अतिशय प्रभावकारी असं असतं. बुद्ध त्याच्याकडे जातात आणि त्याच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये तो एक भाव असतो की नंदाने निर्वाण प्राप्त करावं. ते त्याला बोलून दाखवत नाही, परंतु बुद्धांची अशी इच्छा असते. बुद्ध जेव्हा नंदाजवळ जाऊन उभे राहतात तर नंदाला ते आपल्या हातातलं भिक्षापात्र त्याच्या हातामध्ये देतात आणि ते चालायला लागतात. आता नंदाला असं वाटतं की भिक्षापात्र बुद्धांच्या हातात कसं द्यावं, म्हणून ते सुद्धा नंद त्याच्या पाठोपाठ निघायला सुरुवात करतात. कारण काय की ते बुद्ध आहेत, बुद्धांना कसं थांबवावं आणि माझ्या हातात जेव्हा भिक्षापात्र आहे तर मी त्यांना हे कसं, तुम्ही हे भिक्षापात्र घ्या असं कसं म्हणावं, असा प्रश्न जेव्हा नंदासमोर उभा राहतो. चालत असताना तो पाठीमागे वळून पाहतो तर तिथे जनपद कल्याणी आपले ओले केस विखुरलेले ते केस सांभाळती जातो किंवा तिचे ते सौंदर्य, आणि ती कल्याणी नंदाला बुद्धांबरोबर जाताना एका खिडकीतून पाहत असते आणि त्याच वेळेस
नंद सुद्धा तिला वळून पाहतो. तेव्हा ती कल्याणी नंदाला असं म्हणते की आर्यपुत्र, आपण लवकर परत यावं. तेवढे ते शब्द त्या नंदाच्या कानावर पडतात. परंतु इकडे बुद्ध पुढे चालत असतात, नंद त्याच्या पाठीमागून चालत असतो. आणि विहारामध्ये आल्यानंतर नंद ते भिक्षापात्र बुद्धांकडे सुपूर्द करतात. सुपूर्द केल्यानंतर बुद्ध त्याला म्हणतात की तू प्रवज्जित हो, तू प्रवज्जा धारण कर. आता इकडे नंदाची अशी अवस्था असते की त्याचं लग्न होणार असतं, परंतु त्या बुद्धाचं म्हणणं सुद्धा टाळू शकत नव्हते. तो प्रवज्जित होतो. थोडे दिवस संघामध्ये तो राहतो, परंतु वारंवार त्याला त्या जनपद कल्याणीची आठवण येत असते. तिचं ते रूप, तिचं ते मोहक रूप, तिचे विस्कटलेले केस ओले आणि तिचे ते शब्द, आर्यपुत्र आपण परत यावं, हे वारंवार त्याला ते त्रास देत असतात. आणि आपण पाहतो की त्याच्यामुळं नंद हा धम्मशासनामध्ये अनुत्सुक व्हायला लागतो. त्याला धम्मामध्ये जरा पण रस उरत नाही. आणि भिक्षूंना तो सांगत असतो की मला धम्मशासनामध्ये आता रस नाही, मला गृहस्थ व्हायचं आहे, असं तो आपली वेदना, आपली भावना तो अनेक भिक्षूंकडे बोलून दाखवतो. आणि होतं असं की ते भिक्षू जेव्हा चर्चा करतात, ही चर्चा बुद्धांच्या कानावर येते. बुद्ध नंदाला बोलावतात आणि म्हणतात की नंद, तू खरोखरच गृहस्थ होऊ इच्छितो? तर तो म्हणतो, होय, मला धम्मामध्ये आता काही रस उरलेला नाही आणि मला गृहस्थ व्हायचं आहे. आणि तो हेही सांगतो की जनपद कल्याणीचे ते शब्द, आर्यपुत्र आपण परत यावं, लवकर परत यावं, हे शब्द त्याच्या मनामध्ये हे सतत त्याला म्हणजे जनपद कल्याणीची आठवण करून देत असतात. तर बुद्ध त्याला म्हणतात की थांब. ते तडक त्याचा हात पकडतात आणि हिमालयाकडून ते तावतींच देव लोकांमध्ये त्याला घेऊन जातात. वाटेमध्ये जेव्हा हिमालय पर्वताकडून जात असताना एक बंदर तिथं त्याला दिसतं. म्हणजे बुद्ध पाहतात, तर बुद्ध त्याला दाखवतात नंदाला, हे जे माकड आहे हे तुझ्या कल्याणीपेक्षा सुंदर आहे का? तर नंद म्हणतो, हो, कल्याणी या माकडापेक्षा अतिशय सुंदर आहे. बुद्ध तावतीचा देव लोकांमध्ये नंदाला हात पकडून घेऊन जातात आणि तिथे त्या नयनरम्य अशा अप्सरा, कबुतराच्या पायासारखे त्यांचं ते पाय आणि त्यांचं ते लावण्य, 500 अप्सरा तिथे तावतींचं देव लोकांमध्ये ते असतात आणि तिथं गायन वादन सुरू असतं. आणि बुद्ध त्याला प्रश्न विचारतात की नंद, काय तुझी जनपद कल्याणी यांच्यापेक्षा सुंदर आहे? तर तो म्हणतो, नाही, जनपद कल्याणी पेक्षा या अप्सरा खूपच सुंदर आहेत. म्हणजे जनपद कल्याणीची अप्सरांबरोबर तुलना करायची झाली तर जनपद कल्याणी ही माकडासारखे आहेत आणि ह्या तर अप्सरा आहेत, ते इतक्या सुंदर आहेत. तर बुद्ध असं वचन देतात त्याला की नंद, मी तुला ह्या अप्सरा मिळवून देईल, तू ध्यान कर. आणि त्याला तावतींच देव लोकांमधून मनुष्य लोकांमध्ये घेऊन येतात. आणि मनुष्य लोकांमध्ये आल्यानंतर भिक्षूंमध्ये ही चर्चा सुरू झालेली असते की बुद्धाने नंदाला अप्सरा मिळवून देण्याचं वचन दिलेलं आहे. आणि हा एक थोडासा थट्टेचा किंवा चर्चेचा विषय होतो आणि नंदाला फार वाईट वाटतं. तो अतिशय गंभीरतेनं ध्यान करायला लागतो आणि ध्यान केल्यानंतर तो लवकरच त्याच्या पुण्य पारमिताचा तो परिणाम म्हणून का होईना, तो लवकरच अरहंत पद प्राप्त करतो. आणि अरहत्व पद प्राप्त झाल्यानंतर काय होतं की कामभोगाचा जराही लवशेष उरलेला नसतो. सत्याची जाणीव झालेली असते.
निर्वाणाचा साक्षात्कार झालेला असतो, आता पुन्हा जन्म होणारा नसतो, सत्याची जाणीव झाल्यामुळं आता कसलीही आसक्ती उरत नाही, हे नंद परत झाल्यामुळे ते जाणलेलं असतं त्यांनी. आणि ते बुद्धांकडे जातात आणि बुद्धांना म्हणतात की मी तुम्हाला तुमच्या वचनापासून आता मुक्त करीत आहे. म्हणजे बुद्धाने त्याला वचन दिलं होतं की मी तुला या अप्सरा देईल, परंतु आता चित्त परिशुद्ध झाल्यामुळं त्याची आवश्यकता उरत नाही. आणि आपण या छोट्याशा कथानकामधून आपण असं म्हणू शकतो की बुद्ध कशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला अरहत्व पदावर किंवा त्याला निर्वाण मार्गावर कशा पद्धतीने आरूढ करतात. तर तसाच प्रसंग आपल्याला इथे या भिक्षू संदर्भात घडलेला दिसतो की जिथे तो भिक्षू एका गृहस्थ तरुणीच्या प्रेमात पडलेला दिसतो. त्याच्यामुळं त्याचं मन काही धम्मशासनामध्ये लागत नाही आणि भिक्षू आता बुद्धांकडे त्या भिक्षूला घेऊन गेलेले असतात आणि बुद्ध त्याला विचारतात की काय मी स्वतःपन्न होत आहे, सगदागामी होत आहे असे न म्हणता तू धम्मात अनुत्सुक आहे असे म्हणत आहेस, याचे कारण काय, अशा पद्धतीचं बुद्ध त्याला विचारणा करतात. तर तेव्हा उत्तरादाखल तो भिक्षू असं म्हणतो की बनते, मला एका स्त्रीने फसवलेलं आहे. हे ऐकून बुद्ध म्हणाले त्या स्त्रीचे हे कार्य आश्चर्यजनक नाही. तिने पूर्वजन्मात जंबूद्वीपातील सर्वश्रेष्ठ अशा धनुर्धारी पंडितास सुद्धा पाहता क्षणी त्यावरती आसक्त झाली आणि त्याला मारून टाकलं होतं. आणि बुद्ध विस्तारानं मग भिक्षूच्या विनंतीवरून एक पूर्वजन्मीची ती कथा सांगत असतात. बुद्ध कसे आहेत, तर बुद्ध सम्यक संबुद्ध आहेत. त्यांना पूर्वजन्माचं संस्मरण होत आहे. प्रत्येक व्यक्तीचं ते पास्ट प्रेझेंट फ्युचर ते पाहू शकतात. तर त्याच्यामुळे मग बुद्ध त्याच्या संदर्भातील गोष्ट सांगतात आणि गोष्ट सांगत असताना ते अशा पद्धतीने सांगतात, त्याची मांडणी करतात की त्याच्या डोक्यामध्ये तो प्रकाश पडावा, त्याला सत्याची जाणीव व्हावी. आणि बुद्ध आता कथा सांगतात पूर्वजन्मीचं, त्याच्या संदर्भातील ती कथा सांगत असताना बुद्ध आता म्हणतात की फार वर्षापूर्वी शूरधनुर्घ पंडित तक्षशिलेच्या प्राचार्याकडून विद्या प्राप्त केल्यावर आचार्याने आपली मुलगी शूरधनुर्घ पंडितास दिली. तो तिला घेऊन वाराणसी जाणाऱ्याच्या मार्गावर, म्हणजे तो जो आहे शूरधनुर्घ पंडित, त्याचा जो आचार्य असतो, तो आचार्य आपली मुलगी या शूरधनुर्घ पंडितास देतो आणि तो तिला घेऊन वाराणसीच्या मार्गावर मार्गस्थ असताना एक भयानक जंगल लागतं. तिथे तो चूडधर्म ग्रह पंडित काय करतो, तर तिथे त्या जंगलामध्ये जे 50 चोर जे असतात ते त्याच्या वाटेला येतात. तर तेव्हा तो चूडधनुर्घ पंडित त्या 49 चोरांच्या जिभा कापतो, त्यांना मारून टाकतो आणि चोरांचा जो सरदार असतो त्याला तो पकडून जमिनीवर आपटतो. आणि आपटल्यानंतर त्याची जीभ त्याला कापायची असते आणि त्याच्या शेजारीच त्याची जी पत्नी असते, जी चूडधनुर्घ पंडिताच्या प्राचार्याची मुलगी असते, जी त्याची पत्नी असते, त्याच्या शेजारी असते. तर त्या चोराच्या सरदाराला मारण्यासाठी, त्याची जीभ कापण्यासाठी तो आपल्या पत्नीला तलवार मागतो. परंतु ती स्त्री, त्याची जी पत्नी असते, ती त्या चोरावर आसक्त झालेली असते, ती त्याच्या प्रेमात पडलेली असते. त्याच्यामुळे ती काय करते, तर ती आपल्या पतीला ती तलवार न देता त्या चोराकडे ती तलवार देते. आणि चोराकडे तलवार दिल्यामुळे काय होतं की तो चोर जो सरदार असतो, तो हातात तलवार आल्याबरोबर त्या धनुर्घ पंडिताला मारून टाकतो. आणि आता काय होतं की चूडधनुर्घ पंडित याचा मृत्यू झालेला असतो. चोर त्या स्त्रीला, म्हणजे चूडधनुर्घ पंडिताच्या पत्नीला आता सोबत घेऊन पुढे जात असतो.
ती त्याच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली असते. रस्त्यानं जात असताना तो चोर विचार करतो की जेव्हा ही आपल्या पतीला माझ्याकडून वध करून त्याला संपवू शकते, नष्ट करू शकते आणि माझ्यासारख्यावर आसक्त होऊ शकते, माझ्या प्रेमात पडू शकते, माझाही ती अशाच पद्धतीनं दुसऱ्याच्या प्रेमामध्ये पडून माझाही ती अशाच पद्धतीनं वध करू शकते आणि त्याच्यामुळे हिच्यासोबत राहण्यात काहीही अर्थ नाही. तो असा विचार करत असतो. समोर वाटेनं जात असताना एक नदी लागते. नदी किनारी आल्यावर तो चोर त्या स्त्रीला सोडून एकटाच निघून जाण्याचा विचार करत असतो. तो म्हणतो, तू इथेच थांब, अगोदर ना मी हे सर्व सामान घेऊन नदी पार करतो आणि नंतर तो त्या स्त्रीला तिथेच सोडून जातो. ती स्त्री विनंती करते की तुम्ही परत येऊन मला घेऊन जा, सोबत घेऊन जा, परंतु तो एकटाच निघून गेलेला असतो. आता इथे काही गाथा या कथेमध्ये आलेल्या आहेत आणि या कथेचा भावार्थ जो आहे तर तो थोडासा उपमेच्या स्वरूपामध्ये समजावून सांगण्याचा किंवा त्यांच्यामधला जो संवाद आहे तो संवाद असा आहे की चोर म्हणतो, तू परिचित असणाऱ्या नवऱ्यास सोडून अपरिचित पुरुषाची सोबत केलीस. होऊ शकते मला सोडून तू दुसऱ्याचा हात पकडू शकतेस, तेव्हा हे योग्य नाही. तेव्हा हे योग्य आहे की मी तुला इथेच सोडून मी पुढे निघून जावं. आता कथानक याच्या पुढे कसं जातं तर इथे इतिहास कालावधीमध्ये किंवा या धनुर्धर पंडिताच्या जन्माच्या वेळेस काय घटना घडल्यात तर तो जो संवाद आहे तो संवाद आहे एका स्त्रीमध्ये आणि शृगालामध्ये. तर तो संवाद असा आहे की झाडीमध्ये बसून हसणारी ही कोण आहे, इथे न नृत्य होत आहे, न गायन होत आहे, न वाद्य वाजत आहेत, तरी हे सुंदरी तू का रडत असताना हसत आहेस. म्हणजे ही जी स्त्री आहे तिथे ती बसलेली आहे आणि ती अशा पद्धतीनं तिला प्रश्न विचारण्यात येतो की तू इथे का रडत आणि हसत आहेत, इथे तर नृत्यही होत नाही, गायन वादनही होत नाही, तरी तू रडत आणि हसत का आहेस. तर ती मूर्ख शृगालाला असं विचारते, हे मूर्ख शृगाल, तू अल्पबुद्धी असणारा आहेस, तू का चिंता करतो आहेस. दुसऱ्यात दोष पाहणे सोपे, परंतु स्वतःमध्ये दोष पाहणे कठीण. तू सुद्धा माझ्याप्रमाणे पती आणि प्रियकरापासून वेगळे होऊन चिंता करीत आहेस. हे मृगराज जंबुक, तू जसे म्हणतो आहेस तसेच आहे, परंतु आता इथून जन्म घेऊन मी आपल्या पतीच्या अधीनच राहील, अशी ती स्त्री म्हणताना आपल्याला दिसते. तर तेव्हा तो मृगराज जंबुक तिला असं म्हणतो, अरे जो मातीचे भांडे चोरू शकतो त्याच्यासाठी तांब्याचे पात्र चोरणे कठीण नाही. अगोदर तू पाप केले आहेस, नंतरही पापच करीत राहशील. आणि अशा पद्धतीचं हा जो संवाद आहे त्या स्त्रीमध्ये आणि त्या शृगालामध्ये होताना आपल्याला दिसतो. आणि कथानकाच्या शेवटी बुद्ध हे समजून सांगताना आपल्याला दिसतात की या कथानकामध्ये धनुर्धारी पंडित म्हणजे तो आजचा भिक्षू जो त्या स्त्रीवर आसक्त झालेला आहे, प्रेमात बुडालेला आहे, तो म्हणजे तेव्हाचा भिक्षू, तेव्हाचा तो धनुर्धारी पंडित म्हणजे आजचा भिक्षू. आणि स्त्री म्हणजे जी आजची तरुणी जी त्याला पाणी देते, जेवण देते आणि त्याच्यावर आसक्त झालेली असते. आणि हा भिक्षू ज्या तरुणीच्या प्रेमात पडलेला असतो ती तरुणी म्हणजे त्यावेळेची ती स्त्री. आणि शृगाल जो प्रश्न विचारतो तो दुसरा तिसरा कोणीही नसून ते प्रत्यक्ष बुद्धच आहेत. ते त्यावेळेस देवराज शक्र असतात आणि देवराज शक्र असताना मॅडम नेक्स्ट. तर बुद्ध त्या काळी देवराज शक्र असतात. इथे मी सिम्बॉलिझम मध्ये देवराज शक्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की 4-3 हत्ती आहेत, त्याच्यावर बसलेले ते चक्र आहेत. आणि शक्र ही तावतींस देव लोकांमधील सर्वोच्च देवता आहे. आणि ही देवता तावतींस देव लोकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्याला शक्र किंवा सक्क
किंवा इंद अशाही नावानं संबोधल्या जाते आणि ही तावतींस देवलोकातील सर्वोच्च देवता म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर बुद्ध त्या काळी शक्र म्हणून जन्माला आलेले होते. तसे ते बुद्ध अनेकदा शक्र म्हणून त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि शक्र असताना ते या कथानकामध्ये एक शृगालच्या रूपामध्ये येऊन ते त्या स्त्रीशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि बुद्ध स्वतः सांगतात की तो धनुर्धारी पंडित म्हणजे आजचा भिक्षू आहे आणि ती स्त्री म्हणजे आजची तरुणी आणि शृगालच्या रूपामध्ये बुद्ध म्हणजे त्यावेळेस ते शक्र होते. तर अशा पद्धतीनं ही ही छोटस कथानक मी आज आपल्या पुढे मांडलं. नेक्स्ट स्लाइड्स. तर वितकम्मथी तस्स जंतुनो तिब्बरागस्स सुभानुपस्सिनो भियो तन्हा पवड्ढती एसको दढं करोति बंधन. म्हणजे बुद्ध ही गाथा बोलतात. त्याचा भावार्थ असा आहे की जो व्यक्ती आसक्तीमध्ये असतो, तृष्णेमध्ये असतो, जो व्यक्ती आसक्तीमध्ये असतो, तृष्णेमध्ये बुडालेला असतो, सौंदर्यामध्ये रममान झालेला असतो, सांसारिक जीवनात तो काय करत असतो तर तो तृष्णा वाढवित असतो. तो व्यक्ती सांसारिक जीवनाचे बंधन अधिक दृढ करीत असतो. अशा पद्धतीचं भाष्य बुद्ध या गाथेद्वारे करताना आपल्याला दिसतात. दुसरी गाथा आपण पाहूया की वितक कुप्पम समे चयोरतो अशुभ भावयते सदा सतो एसखो व्यंती काहिती एस छंती मार बंधन. तर या विपरीत जो साधनेद्वारे सांसारिक बाबीमध्ये अशुभ पाहतो तो एक दिवस मार बंधनातून मुक्त होतो, मार बंधन कापून काढतो. या देशनेच्या प्रभावानं तो भिक्षू स्वतःपन्न होतो आणि इतर भिक्षू आध्यात्मिक लाभ प्राप्त करतात. ही कथा आपल्याला काय समजावून सांगते तर बुद्ध कसे अनुत्तर शिक्षक आहेत हे या कथेतून स्पष्ट होते. की जसं आपण नंदाच्या संदर्भात नंदाची कथा आपण ऐकली की त्याच्यामध्ये बुद्ध कशा पद्धतीनं नंदाला कामभोगाच्या आसक्तीमधून बाहेर काढून त्याला निर्वाणाच्या मार्गावर स्थापित करतात, तो अनंत होतो. तसाच इथे जो भिक्षू आहे, जो त्या तरुणीवर आसक्त झालेला आहे, त्याचं मन आता कशातही रमत नाही आणि बुद्ध ही त्याच्या पूर्वजन्माची कथा समजून सांगून त्याला कशा पद्धतीनं स्वतःपन्न मार्गावर स्थापित करतात हे या कथेतून आपल्याला दिसतो. थोडक्यात काय तर कामभोगामध्ये रममान होणं, तृष्णा वाढवणं, जागविणं, तर हे सर्व काय आहेत, हे मारबंधन आहेत. त्या मारबंधनातून जेव्हा व्यक्ती मुक्त होतो तर तेव्हाच तो निर्वाणाच्या मार्गावर आरूढ होतो. अन्यथा कामभोगामध्ये लोळत असलेला व्यक्ती कधीही बंधनमुक्त होत नाही, कारण हे माराचं बंधन आहे. मार नेहमी सजग असतो की तुम्हाला निर्वाण मार्ग प्राप्त होऊ नये, निर्वाण मार्गावर तुम्ही वाटचाल करू नये, म्हणून मार नेहमी तुमच्या वाटचालीमध्ये अनेक अडथळे उत्पन्न करण्याचं कार्य हे माराचं असतं. आणि मार कशा पद्धतीनं हे अडथळे आणून निर्वाण मार्गावर आरूढ होण्यास कशा पद्धतीनं तो अडथळे निर्माण करतो हेच या कथेतून स्पष्ट होते. आणि हा संदेश आपल्याला प्राप्त होतो की आपणही असाच प्रयत्न करायला पाहिजे की मार बंधनातून मुक्त होण्यासाठी हळूहळू का होईना आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. हे मारवत्तू कथा. तर ही कथा सुद्धा बुद्धांनी जेतवनामध्ये साधना करत असतानाच माराला उद्देशून केलेली आहे. मार बुद्धाने त्याचा धम्मग्रंथामध्ये तुम्हाला दिसतोय, पाली साहित्यात दिसतो. आणि मार हा कुठे नसतो, मार हा सगळीकडेच असतो असं आपल्याला दिसतं. तर या कथेमध्ये राहुला संदर्भात ही आलेली कथा आहे आणि राहुल म्हणजे बुद्धपुत्र. खऱ्या अर्थाने जे भिक्षू असतात त्यांना बुद्धपुत्र म्हटलं जातं, परंतु बुद्ध होण्याच्या अगोदर सिद्धार्थ गौतमाचा पुत्र म्हणजे राहुल, तो खऱ्या अर्थाने तो त्यांचा पुत्र होता. आणि आता या कथेमध्ये ते श्रामणेर झालेले आहेत आणि त्या संदर्भात आलेली ही कथा आज आपण चर्चा करूया त्यावर. तर एके दिवशी बरेचसे भिक्षू जेतवनामध्ये
अवेळी आलेत. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून भिक्षू संघ ये जा करत असत आणि कुठेतरी त्यांचं राहण्याचं निवासस्थान असेल आणि अशाच वेळेस बरेचसे भिक्षू जेतवणात आलेत, अवेळी आलेत आणि त्यांनी राहुल स्थविरास त्यांच्या शयनस्थानावरून उठवलं. आता यावरून आपल्याला एक लक्षात येईल की इथे बुद्ध सर्व भिक्षूंप्रती समता बाळगणारे आपल्याला दिसतात, करुणामय दिसतात. ते जरी त्यांचे पूर्व म्हणजे बुद्ध होण्या अगोदर जरी पुत्र होते तरीही भिक्षू संघामध्ये आल्यानंतर मात्र ते इतर भिक्षूंप्रमाणे ते भिक्षू आहेत. म्हणून काय होतं की जेव्हा अवेळी बरेचसे भिक्षू जेतवनामध्ये जेव्हा येतात तेव्हा ते राहुल स्थविराला त्यांच्या आसनावरून उठवताना आपल्याला दिसतात. आणि राहुल इकडे तिकडे मग त्याला झोपण्याची व्यवस्था नसल्यामुळे बुद्धांच्या गंधकुटी समोरच ते झोपण्याची आपली व्यवस्था करतात. त्यांनी आपलं आसन लावलं. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येतं की राहुल जरी त्यांचा मुलगा होता तरी त्याला विशेष अशी सुविधा नव्हती. इतर भिक्षूप्रमाणे त्याला संघामध्ये सन्मान होता, परंतु विशेष करून त्याला कुठलीही सुविधा, बुद्धांचा मुलगा म्हणून कुठलीही सुविधा नव्हती, हे आपल्या लक्षात येतं. आता थोडासा इतिहास आपण जर पाहिला तर राहुल म्हणजे सर्वात प्रथम प्रवज्जा धारण करणारा श्रामणेर. त्याच्या अगोदर कुठल्याही लहान मुलाला श्रामणेर म्हणून बुद्धांनी दीक्षित केलेलं नव्हतं. तर घटना अशी आहे की हे राहुल आहेत, वयाने कमी वयाचे आहेत आणि राहुल आता बुद्धांच्या मूलगंध कुटी समोरच ते झोपलेले आहेत. आता हे मार पाहतो. वसवती देवभूमीमध्ये तो बसलेला असतो आणि तावतींच देव लोकांमध्ये ही भूमी असते. नाही, तावतींच नाही तर परिनिमित्त वसवती देव लोकांमध्ये ही सर्वोच्च काम लोकातील देवता आहे. म्हणजे काम लोकांमध्ये जे चतुर्महाराजिक आहेत, तावतींच देवता आहेत, यम आहेत, तुषित आहेत, निम्मान रती देवता आहेत आणि परिनिम्मान वसवती देवता. तर ही सर्वात ज्येष्ठ असणारी अशी ही देवता वसवती आणि तो म्हणजे मार. आपण पाहतो की हा मार बुद्धांच्या वाटेवर नेहमी संकट उत्पन्न करत असतो, नेहमी त्रास देत असतो. अशीच एका घटनेचा उल्लेख आपण वारंवार करत असतो. गिरिमेखल उदित घोर ससेन मार, दानादि धम्म विदिना जितवा मुनिंदो वगैरे आपण गाथा म्हणत असतो. तर त्या गाथेमध्ये हा माराचा उल्लेख आपल्याला आलेला दिसतो की कशा पद्धतीने माराने भगवान बुद्ध जेव्हा ज्ञान प्राप्त करण्यासाठी बोधी वृक्षाखाली बसले असताना मार कशा पद्धतीने हत्तीवर स्वार होऊन बुद्धांवर त्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता आणि बुद्धांनी त्याला पराभूत कशा पद्धतीने केलं होतं आणि बुद्धत्व प्राप्तीकडे ते कसे पुढे गेलेत या संदर्भातील महावग्गामध्ये आलेली ही जी कथा आहे, मार कथा, ही बरंच काय आपल्याला सांगून जातं की मार नेमका काय असतो, कशा पद्धतीचे त्याचे सैन्य असतं, कशा पद्धतीचे ते अस्त्रशस्त्राने तो सज्ज असतो आणि कसा सशक्त आणि प्रबल असा हा मार असतो. तर हा जो मार आहे याचं जे आयुर्मान आहे ते 1600 वर्ष असतं. 1600 वर्ष त्यांचे तर आपला एक दिवस. आणि हा जो मार आहे, पुन्हा लक्षात घ्या मी काय म्हणालो की आपले 1600 वर्ष म्हणजे त्यांचा एक दिवस. जसं आपण चंद्र पाहतो, चंद्रावर 14 दिवसानंतर एक दिवस होत असतो, 14 दिवसानंतर पुन्हा उजेड पडत असतो. आणि नुकतेच शास्त्रज्ञांनी हे अतिशय सुंदरतेने मांडलं की शास्त्रज्ञांनी आता नुकतेच एक उपग्रह आपला तिथे पोहोचला तर 14 दिवसानंतर तिथे प्रकाश पडतो
अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केलेली आहे. तर हा मार जो आहे हा मनुष्यलोक म्हणजे आपण ज्याला म्हणू की समुद्र सपाटीपासून 1,280,000 योजन वर अंतरावर त्याचं वसती स्थान आहे. तो तिथे राहतो आणि हा इतका प्रभावी सर्वोच्च काम लोकातील देवता जो आहे हा मनुष्य लोकातील माणसाच्या मनामधील विचार तो जाणतो की याच्या मनात काय चाललेलं आहे आणि कोणाला आपण फसवू शकतो, कोणाला संभ्रमित करू शकतो, कुणाला निर्वाणाच्या मार्गावर जाण्यापासून आपण रोखू शकतो, हे तो आपल्या परचित्त ज्ञानाने तो जाणत असतो आणि तात्काळ तो त्यांच्या पुढे हजर होत असतो. तर वसवती देवभवनामध्ये हा बसलेला जो मार आहे तो राहुल थेरांना पाहतो की बुद्धांच्या कुटीसमोर लेटलेल्या अवस्थेमध्ये तो आहे आणि तो विचार करतो की राहुलला दुःख देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे काय होईल की बुद्ध सुद्धा दुःखी होतील असा विचार तो करतो आणि तो हत्तीच्या रूपामध्ये राहुलच्या डोक्यावर आपल्या सोंड्याने प्रहार करतो आणि मोठ्याने आवाज काढतो. हाच तो मार. आता बुद्ध कुटीमध्ये असतात ते ओळखतात की हा मार आहे कारण त्यांनी मोठ्याने आवाज केलेला असतो आणि हा मार आहे हे जेव्हा बुद्ध जाणतात तर बुद्ध म्हणतात की मारा तुझ्यासारखे लाखो जरी आले तरी माझ्या पुत्राला कुठल्याही प्रकारे ते भयभीत करू शकणार नाहीत कारण माझा पुत्र जो आहे तो निर्भीक आहे, तृष्णारहित आहे, महाबलशाली आहे आणि प्रज्ञावान आहे. तो तृष्णारहित आहे, तो अहंत आहे असं बुद्ध सांगतात. आता इथे काही बाबी आपण समजून घेतलं पाहिजे की हा जो राहुल जो आहे हा श्रामणेर म्हणून दीक्षित झालेला 1 वर्षानंतर तो अहंत झालेला असतो आणि म्हणून बुद्ध असं भाष्य करतात की माझा पुत्र हा निर्भीक आहे, तृष्णारहित आहे, महाबलशाली आहे. एखादा व्यक्ती जेव्हा अहंत होतो तर तेव्हा काय होतं तर त्याला विविध प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त झालेल्या असतात. विविध प्रकारच्या अभिज्ञेमध्ये एकापासून अनेक होणं, अनेकापासून एक होणं, आकाशातून जाणं, पाण्यातून जाणं, हजारो मैल अंतरावर एखाद्या चंद्र सूर्य किंवा दुसऱ्या परग्रहावर होणाऱ्या घटना ते आपल्या दिव्य दृष्टीने पाहू शकतात, ते आपल्या कानाने ते ऐकू शकतात. अशा पद्धतीचं बल त्यांना प्राप्त होत असतात जेव्हा एखादा व्यक्ती अर्हत्व पद प्राप्त करतो, ज्याला सुपर नॉर्मल पॉवर्स आपण म्हणतो. की एखादा व्यक्ती जेव्हा अनंत होतो किंवा स्वतःपन्न होतो तर काही बल त्यांना प्राप्त होत असतात. तर बुद्ध या ठिकाणी तर सांगतात की राहुल कसा आहे तर तो अर्हत आहे आणि अर्हत असल्यामुळे तो महाबलशाली आहे आणि तू माझ्या पुत्राला कुठल्याही प्रकारे तू काही भयभीत करू शकत नाही असं ते मारायला सांगतात. आपण पाहतो की मार जो असतो ना तो अनेक रूपामध्ये येताना आपल्याला दिसतो. बुद्धांपुढे तो मार कधी हत्तीच्या रूपात येतो, कधी शेतकऱ्याच्या रूपात येतो, कधी बैलाच्या रूपात, कधी ब्राह्मणाच्या रूपात, कधी अजगराच्या रूपात, कधी ब्राह्मणाच्या रूपामध्ये. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बुद्धांकडे तो येऊन बुद्धांना विचलित करण्याचा प्रयत्न करत असतो. यासोबतच हा जो मार आहे तो भिक्षुणीकडे जाताना, भिक्षुणी जेव्हा जंगलामध्ये एकट्याने किंवा अशा निर्जन स्थळी ध्यान करत असताना तो त्यांच्या पुढे पण जातो आणि त्यांचं चित्त विचलित करण्याचा हा सदोदित प्रयत्न करत असतो. परंतु त्या भिक्षुनी ओळखतात की हा मार आहे. जेव्हा ते असं म्हणतात की मारा आम्ही तुला ओळखलं आहे, तेव्हा मार निमूटपणे तिथून निघून जात असतो. परंतु सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा मार हा अनेक प्रकाराने अडथळे निर्माण करत असतो आणि आपल्याला माहीतच होत नाही की हा मार आहे आणि आपण त्याच्या वशामध्ये होतो किंवा आपण चुकीचे कृत्य करत असतो किंवा आपण आपली तृष्णा जागवत असतो आणि मार बरेचदा आपल्यावर आक्रमण करत असतो. परंतु आपल्याला त्याची काही माहिती होत नाही कारण का की आपण सर्वसामान्य पुत्रजन आहोत. तर बुद्ध हे जाणतात की हा जो मार आहे
हा मार काहीही राहुलचं वाकडं करू शकत नाही. तर बुद्ध असं म्हणताना जेव्हा या गाथेमध्ये दिसतात किंवा या कथेमध्ये दिसतात, तर या संदर्भातील सर्व संदर्भ आपल्याला सामय्य फलसूत्रामध्ये, की एखादा व्यक्ती जेव्हा अर्हत्व प्राप्त करतो तर कशा पद्धतीचे बल भिक्षूंना प्राप्त होतात त्याचे इत्यंभूत माहिती तुम्हाला सामय्य फलसूत्रामध्ये वाचायला मिळेल. की विविध प्रकारच्या अभिज्ञा कशा असतात, आश्रय ज्ञान कसं असतं, दिव्य शोध दिव्य चक्षु काय असतात, परचित्त ज्ञान काय असतं, आणि एखादा अर्हत व्यक्ती स्वतःच पूर्वजन्म ते कसं आठवू शकतो, कशा पद्धतीने पाहू शकतो, पूर्वजन्माचं संस्मरण त्यांना कशा पद्धतीने होतं, या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला सामय्य फलसूत्रामधून आपल्याला वाचायला मिळते. म्हणून बुद्ध या गाथेमध्ये असं म्हणतात की मॅडम नेक्स्ट स्लाइड्स. म्हणून बुद्ध या नाही अगोदरची ते राहू दे. म्हणून बुद्ध या गाथेमध्ये असं म्हणतात की त्यांच्या मुलाने अर्हत्वपद प्राप्त केलेलं आहे आणि ते आता भयरहित आहेत, तृष्णारहित आहेत, मलरहित आहेत, आणि ज्यांनी सर्व संसारातील बंधनं कापून टाकलेले आहेत त्याचा देह हा अंतिम देह आहे. तर आपण पाहतो की जो मनुष्य नाही, त्याच्या अगोदर आता मी हे समोर जी स्लाइड्स आहेत त्याचा संदर्भात सांगतो की आपण पाली साहित्यामध्ये असं आपल्याला संदर्भ दिसतात की राहुल एक दिवसाचा असताना सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केलेला आपल्याला माहित आहे. आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर जेव्हा बुद्ध कपिलवस्तूमध्ये जेव्हा येतात तेव्हा राहुल माता यशोधरा राहुलला त्यांच्या वडिलांची ओळख करून देताना आपल्याला दिसते. नरसिंह गाथा तुम्हाला माहित असेल, आणि आता तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल या स्लाइड्स मध्ये की राहुल माता उभी आहे, बाजूला शेजारी राहुल आहे, आणि खाली जमिनीवर भगवान बुद्ध भिक्षाटनासाठी निघालेले दिसत आहेत. आणि अशा वेळेस राहुल माता राहुलला सांगते की ते तुझे वडील आहेत आणि तू त्यांच्याकडे जा आणि तुझ्या वडिलाकडे तुझा वारसा माग. आता दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतं की बुद्ध उभे आहेत, हातामध्ये त्यांचं भिक्षापात्र आहे आणि राहुल त्यांच्याकडे गेलेला आहेत, आणि राहुल त्यांना म्हणतो की तथागत तुमची सावली किती शीतल आहे, मला माझा वारसा द्या. आणि असं म्हटल्यानंतर बुद्ध म्हणतात माझ्याकडे भौतिक संपत्ती तर नाहीच, परंतु त्याही पेक्षा श्रेष्ठ 7 प्रकारची संपत्ती आहे, अक्षय संपत्ती आहे, जी नष्ट होणारी नाहीये. तेव्हा ते सारीपुत्ताला सांगतात की सारीपुत्त तू याला श्रामनेर म्हणून दीक्षा दे. आणि श्रामनेर म्हणून राहुलची प्रवज्जा होते, आणि कालांतराने त्याची उपसंपदा, आणि राहुल बालवयातच अर्हत्वपद प्राप्त करताना आपल्याला दिसतो. म्हणून बुद्ध असं म्हणतात त्या माराला की तुझ्यासारखे लाखो जरी आले तरी त्याचे काहीही वाईट करू शकत नाही, कारण की जीवनाचे आकर्षण संपलेले असते, मृत्यूची भीती नसते, भवतृष्णेची समाप्ती झालेली असते, त्यामुळे पुन्हा जन्म काही होत नाही. आणि आता तर राहुल अर्हत्वपद प्राप्त झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला राहुलचं जीवन चरित्र सुद्धा या गाथेतून म्हणजे या चित्रातून मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट. तर या गाथेच्या शेवटी बुद्ध काय म्हणतात या गाथेतून आपण समजून घेऊया. निठंगतो असंतासी विततन्हो अनंगनो अचिंदी भवसल्लानी अंतिमोय समुत्सयो. म्हणजे ज्याने अर्हत्वपद प्राप्त केलेलं आहे ते कसे आहेत, ते भयरहित आहेत, तृष्णारहित आहेत, मलरहित आहेत, ज्याने संसारातील सर्व बंधने कापून टाकलेली आहेत, त्याचा हा अंतिम देह आहे. तर तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की राहुल कशा पद्धतीनं अर्हत्व मार्गावर पुढे निघून गेलेले आहेत, संसार चक्रातून ते मुक्त झालेले आहेत,
आणि त्यांचा आता पुनर्भव नाही, पुन्हा जन्म होणार नाही, ते अंतिम देहधारी आहेत आणि ते मनुष्य लोकातून आता पुढे आकाशाच्या दिशेने ते निघालेले आपल्याला दिसतात. थोडक्यात काय तर इथे चित्रामध्ये ते अर्हत्व पद त्यांनी प्राप्त केलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अभिज्ञेने ते युक्त आहेत आणि आता त्यांचा पुनर्भव नाही, अशा पद्धतीनं ही गाथा बुद्ध म्हणताना आपल्याला दिसतात. वीत तन्हो अनादानो निरुत्ती पदकोविदो अक्षरानं सन्निपातं जंच्या पुब्बापराणीच सवे अंतिम शरीरो महापंयो महापुरिसो ती उच्चती. म्हणजे जो मनुष्य तृष्णारहित आहेत, जो भाषा, काव्य, अक्षर यामध्ये पारंगत आहेत, कोविदो आहे, जाणकार आहे, तो नक्कीच अंतिम शरीर धारण करणारा आहे आणि तो व्यक्ती महाप्रज्ञ समजला जातो. असंच या गाथेतून बुद्ध समजून सांगण्याचा प्रयत्न करत असताना राहुल थेर हे अर्हत्व प्राप्त आहेत, ते महाप्रज्ञ आहेत, भाषा, काव्य, अक्षरामध्ये जाणकार आहेत आणि ते अंतिम शरीरधारी आहेत, ते महाप्रज्ञ आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. थोडक्यात काय तर मार जेव्हा राहुलकडे येतो आणि राहुलला तो त्रास देण्याचा प्रयत्न करतो, हेतू एवढाच असतो की राहुलला जर त्रास दिला तर त्याच्यामुळे बुद्धांना दुःख होईल. परंतु बुद्ध माराला ओळखतात आणि माराला ओळखल्यानंतर बुद्ध अशा पद्धतीच्या या दोन गाथा बोलताना दिसतात की राहुल आता अर्हत्वपद त्यांनी प्राप्त केलेलं आहे, आता त्याला कुणीही हरवू शकत नाही, कुणीही त्रास देऊ शकत नाही, ते महाप्रज्ञ आहेत, ते तृष्णारहित आहेत, ते अंतिम शरीरधारी आहेत, अशा पद्धतीचं गाथा बुद्ध या ठिकाणी या कथेतून मांडताना आपल्याला दिसतात. तर तुमचे आता काही प्रश्न असतील तर त्यावर आपण आता चर्चा करूया. मी या दोन गाथा कथेच्या स्वरूपामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात तर आपण हा मंच आता चर्चेसाठी मोकळा करूया. साधू साधू सर, खूप सुंदररित्या तुम्ही अट्टकथा सांगितल्या आहेत आणि मारवतू तर एकदम मस्त, म्हणजे एकदम खूप छान सोप्या शब्दात आणि एकदम विस्तृत सांगितलेली आहे सर. तसेच आजच्या व्याख्यानाला अनुसरण जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारू शकता. आता प्रश्न उत्तरासाठी खुला मंच आहे. हा, जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय सर. नमो बुद्धाय. हा, फार चांगल्या पद्धतीने आपण समजून सांगितलं. साधू साधू. सर, राहुल बुद्धपुत्र होते, तर म्हणजे त्यांचं बुद्धपुत्र होण्यापूर्वी मागच्या जन्मामध्ये काय संकल्प होता आणि त्यामुळे ते बुद्धपुत्र राहुल म्हणून जन्मास आले आणि 7व्या वर्षी त्यांची प्रवज्य झाली. तर असा काही मागचा त्यांचा काही असं संकल्पाचा, त्यांची पूर्वजन्माची कथा वगैरे असं काही आहे का? ते असेलही, परंतु माझ्या वाचनात मी अजून त्याचा संदर्भात काही अभ्यास केला नाही. फक्त मला जी माहिती होती ती माहिती मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पूर्वजन्मीचं मला खरंच नाही माहीत, परंतु जातक कथांमध्ये ते त्यांचे पुत्र राहिले असतीलच निश्चितच. परंतु मला आज या ठिकाणी तुमच्या पुढं त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल काहीही सांगता येणार नाही. मी अभ्यास करून सांगेल. थँक्यू सर. आणि जे 7 प्रकारचं धन जे सांगितलं आहे, त्या पद्धत म्हणजे जे 7 प्रकारचं जे धन बुद्धांनी सांगितलं बुद्ध असं म्हणतात. बुद्ध आणि ते म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे अक्षय धनाचा साठा आहे की जे नष्ट होत नाही, परंतु ते नेमकं काय आहे याची सुद्धा मला सध्या तरी माहिती नाही. परंतु ती तुमचा प्रश्न अतिउत्तम आहे, ती मी माहिती करून घेईन. त्यामुळे ते बहुतेक श्रद्धा हे सर्वोत्तम धन आहे आणि ह्या 7 प्रकारचं येतं. नाही, मला आता तुमच्या पुढे हा जो प्रश्न आहे तर मी त्याचा अभ्यास करेल आणि मी तुमच्या पुढे सांगेल. जर मला माहिती नसेल तर मी सांगू शकणार नाही. हो, थँक्यू सर. साधू साधू साधू. जय भीम सर. जय भीम.
सर, माराबद्दल तुम्ही खूपच छान सांगितलेलं आहे. बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली, त्यावेळेला माराने हल्ला केला असं होतं. तर इतके दिवस म्हणजे असं विचार येत होते, की मार म्हणजे विकार आपल्या आतले. हम्म. पण आता जसं तुम्ही सांगितलं, की समुद्र सपाटीपासून कितीतरी अंतरावर त्यांचं वास्तव्य आहे. तर हो. थोडंसं माराबद्दल माहिती सांगा ना सर? फार इंटरेस्टिंग वाटतीये. बरं, मार जो आहे ना, ही काम लोकातील सर्वोच्च देवता आहे. आणि मनुष्य लोकांमध्ये असताना जो पुण्य करतो, ज्याच्यामध्ये दान, शील या दोन प्रकारच्या ज्या भावना आहेत, किंवा सर्वोच्च दान असेल, सर्वोच्च शील पालन असेल, तर त्याचा परिणाम म्हणून त्याचा जन्म या परनिमित्त बसवती देव लोकांमध्ये त्याचा जन्म होत असतो. आणि मार म्हटलं की बऱ्याचशा लोकांना थोडासा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते की मार खरोखरच असतो का, खरोखर नाही का. तर बुद्धांनी जे सांगितलेलं आहे की त्यांचं जगणं मरणं कसं असते, कशामुळे त्यांचा जन्म होत असतो, तर आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की काम लोकांमधील ही जी सर्वोच्च देवता आहे, तर जसं की सर्वसामान्य मनुष्य वेगवेगळ्या पद्धतीनं दान आणि शील पालन करतो, तर मग सर्वांचा त्या ठिकाणी जन्म होतो का, तर उत्तर आहे नाही. तर दान आणि शीलाचं पालन करत असताना त्याची जी डिग्री असते, डिग्री म्हणजे कसं की उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीनं आपण त्याची मांडणी करू शकतो. ठीक आहे. तर जे सर्वोच्च असतं काम लोकांमध्ये, तर ती जी ते जे स्थान आहे कामभूमीमध्ये, आणि कामभूमीमध्ये त्यांचा जन्म का होतो, तर अजूनही व्यक्तीच्या मनामध्ये कामभावना गेलेली नसते, म्हणून ते कामभूमीतच जन्म घेतात. परंतु जर व्यक्ती दान शीलाबरोबर भावनेचा अभ्यास करत असेल, म्हणजे साधनेचा अभ्यास करत असतील, ध्यानावर थोडसा त्यांचं जास्त प्रभुत्व असेल, तर मग त्यांचा जन्म हा ब्रह्मलोकामध्ये होतो. परंतु आपला जन्म मनुष्य लोकांमध्ये आहे, आणि मनुष्य लोक कामभोगामध्ये आकंठ बुडालेला असतो. ज्या पद्धतीनं मनुष्य लोकांमध्ये मनुष्य कामभोगामध्ये गुंतलेला असतो, त्याच पद्धतीनं त्या भावना पूर्णतः नष्ट न झाल्यामुळे तुमच्या दान आणि शीलाच्या प्रभावानं व्यक्तीचा जन्म त्या कामभूमीमध्ये होतो. आणि कामभूमीमध्ये जेव्हा जन्म होतो, तर तुमचे जे कर्म असतील, त्या कर्माचा परिणाम म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जन्म प्राप्त होत असतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की समुद्र सपाटीपासून 1,280,000 योजन अंतरावर यांचं स्थान आहे, असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचं आयुर्मान इतकं मोठं आहे की त्याची आयुर्मानाची तुलना करताना मी तुम्हाला जर सांगितलं की त्यांचं 1600 वर्ष म्हणजे आपले 1600 वर्ष म्हणजे त्यांचा एक दिवस. मग तुम्ही त्यांच्या आयुर्मानाची कल्पना करू शकता की त्यांचं आयुष्य किती मोठं असतं. आणि म्हणून बुद्ध नेहमी असं म्हणत असतात की देव लोकांमध्ये जन्म घेण्यापेक्षा किंवा ब्रह्म लोकांमध्ये जन्म घेण्यापेक्षा मनुष्य लोकांमध्ये जन्म घेऊन अर्हत्व पद प्राप्त करणं किंवा स्वतःपन्न होणं हे देव लोकांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. कारण काय की देव लोकांमध्ये जरी जन्म झाला तरी काय होतं की तेथील आयुष्य संपलं की पुन्हा तुम्ही खाली येणार. खाली या किंवा तुमच्या कर्माप्रमाणे जिथे तुमचा जन्म होणार असेल तिथे जन्म होईल, परंतु मुक्ती काही मिळत नाही. आणि बौद्धांचं सर्वश्रेष्ठ ध्येय काय आहे, तर ते निर्वाण प्राप्त करणं हे अंतिम ध्येय आहे. ते का, तर जन्म मरण्याच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला अर्हत्व पद प्राप्त करावंच लागतं किंवा निर्वाणाच्या मार्गावर आरूढ होऊन त्या दिशेने वाटचाल करावी लागते. मग एखादा व्यक्ती जेव्हा स्वतःपन्न होतो तर काय होतं की तो जास्तीत जास्त 7 जन्म घेऊन तो अर्हत्व पद प्राप्त करतो. म्हणजे तो देवलोकांमध्ये जन्म घेईल, मनुष्य लोकांमध्ये जन्म घेईल, परंतु जास्तीत जास्त 7 जन्म घेऊन तो अर्हत्व पद प्राप्त करतो. परंतु देव लोकांचं आयुष्य इतकं मोठं असतं की त्याची गणती आपल्याला करणं थोडंसं कठीण आहे. त्याची डिटेल्स आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला वर्ष सांगू शकेल, परंतु आज मी त्या विषयावर काही चर्चा करणार नाही. जसं की आपण बुद्धाने त्याचा धम्म ग्रंथ या ग्रंथामध्ये आपण पाहतो
की असित मुनी जेव्हा बुद्धांकडे येतो, म्हणजे सिद्धार्थ गौतमाला पाहण्यासाठी येतो, तर तो सिद्धार्थ गौतमाला प्रदक्षिणा घालतो, त्यांना वंदन करतो. त्याला फार आनंद होतो की 32 लक्षणं 80 अनुव्यंजनाने युक्त हे बालक निश्चितच बुद्ध होईल. परंतु दुसऱ्या वेळेस थोड्याच वेळाने तो रडतो. त्याला हे कळतं की जेव्हा हे बालक बुद्ध होईल तेव्हा मी या जगतामध्ये नसेल, आणि म्हणून तो रडत असतो. कारण काय की त्याचं जे ध्यान भावना जी आहे ती अरूप लोकाची ध्यान भावना आहे, आणि अरूप लोकांमध्ये शरीर नसतं, केवळ चित्त असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की अरूप लोकांमध्ये जन्म झाल्यामुळं बुद्धाची शिकवण समजून घेता येत नाही, ऐकता येत नाही, आणि तेथील आयुष्य इतकं मोठं असतं की हजारो बुद्ध येतील आणि जातील, त्यांची मुक्ती मात्र होत नाही. म्हणून बुद्ध असं म्हणतात की मनुष्य जन्म सर्वश्रेष्ठ आहे. आपण हेही पाहतो की सिद्धार्थ गौतम तुषित देवलोकातून मनुष्य लोकांमध्ये जन्मग्रहण करतात. कारण काय की देव लोकांमध्ये बुद्धत्व प्राप्ती करता येत नाही, अरत्व प्राप्ती करता येत नाही, एक्सेप्ट शुद्धावास ब्रह्मलोकातील ज्या देवता असतात त्या अनागामी असतात, आणि शेवटचा जन्म ते तिथे घेऊन तिथेच ते मुक्त होतात. परंतु इतरत्र ठिकाणी त्यांना बुद्धाची शिकवण आत्मसात करता येत नाही, मुक्त होता येत नाही. म्हणून सिद्धार्थ गौतमांना मनुष्य लोकांमध्ये जन्म घेऊन बुद्धत्व प्राप्त करावं लागतं. मला वाटते की तुमच्या शंकेचं समाधान झालं असावं. थँक्यू सर, खूप छान सांगितलं. पण तरी थोडस मला कन्फ्युजन आहे. जे तुम्ही एक वाक्य बोलत होतात की ते मार जे जन्माला येतात, म्हणजे काहीतरी दान आणि शील हे हो. 2 असतील तर काय ते काय बोलत होतात नाही कळालं सर. दान आणि शील भावना जर करत असणार, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमचा पुढचा जन्म कुठे असेल? जर तुम्ही दान आणि शीलाचं पालन करत असणार तर एकतर चांगल्या पद्धतीचं पालन झालं, तुम्ही देवलोकांमध्ये जाणार किंवा मनुष्य लोकांमध्ये येणार. बरोबर सर. आणि जर तुम्ही शील पालन आणि दान भावना करत नाही आणि पुण्य काही कमवत नाही, तर त्या अपुण्याचा परिणाम म्हणून दुर्गतीमध्ये. हो, बरोबर सर. कार्यकारण भाव बुद्धांनी सांगितलेला आहे. हो. कुशल कर्म कोण तसं कार्य करेल तसं. सर माझा एक प्रश्न आहे सर. हा बोला रामदेव मॅडम. हा मार म्हणजे अकुशल विचारच ना सर. जसं देवता ध्यानामध्ये आपल्याला आहे, ते देवता आहे जे अच्छा. तुमच्या मनामध्ये उठलेले विचारांचे तरंग ती पाहते, जाणते आणि तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करते. ती देवता आहे. ज्या पद्धतीनं ब्रह्म आहे, सक्र आहे, इतर देवता आहेत, त्या पद्धतीनं ती एक देवता आहे. सर मग ती मार देवता जी आहे ती आपल्याला चांगल्या मार्गाने जाऊ देत नाही का? असं आहे का ते? जर एखादा व्यक्ती सन्मार्गाने वाटचाल करून मुक्तीच्या मार्गावर आरूढ होत असेल तर त्याच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करणं हे त्या देवतेचं काम आहे. सर यांचं पण लेवल वाढत राहते का मग? म्हणजे अजून ते आपल्याला म्हणजे कसं त्यांचे लेवल आहे का सर मग ते मारांचं? माराचं लेवल म्हणजे काय? म्हणजे आपण भ्यायलो त्यांना तर ते अजून आपल्याला हे करतात का, अजून आपल्याला त्रास देतात का? तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून तुम्हाला कामभोगाच मध्ये तुम्ही रममान व्हावं यासाठी ते प्रयत्नशील राहतात. म्हणजे तुम्ही कामभोगामध्ये रममान होत राहिला तर तुम्हाला मुक्त होता येत नाही, तुम्हाला मुक्तीच्या मार्गावर आरूढ होता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर त्याच्या बंधनातून तुम्हाला मुक्त होता येत नाही. हे मार बंधन असतं. ठीक आहे. मार बंधनातून तुम्ही मुक्त होऊ नये म्हणजे त्याच्या राज्यातून तुम्ही बाहेर जाता कामा नये किंवा त्याच्या अधिकार क्षेत्रातून तुम्ही बाहेर पडता कामा नये आणि तुम्ही निर्वाणाच्या मार्गावर आरूढ होता कामा नये, यासाठी मार कार्यरत असतो. म्हणून तो बुद्धांपुढे येतो, म्हणून तो अरहंतांपुढे येतो, म्हणून तो शीलवान व्यक्तींच्या पुढे अनेक अडथळे निर्माण करतो, संभ्रम निर्माण करतो.
तुम्हाला काय म्हणूया की आमिष दाखवतो, जसं म्हणजे सिद्धार्थ त्याच्या गौतम आधिपत्य खाली आपण राहिलं पाहिजे, मानव असं त्याला आधिपत्य असं त्याचं वाटतं, राहिलं पाहिजे महाराजचं, असं का? त्याला असं वाटतं, त्याला असं हा वाटतं, हा हा महाराजला. महाराला असं वाटतं. म्हणून हम्म. जेव्हा आता आपण पाहतो ना की बुद्ध जेव्हा निर्वाण बुद्धत्व प्राप्तीसाठी बसतात तर तो येतो पटकन, हम्म. अडथळे निर्माण करतो, युद्ध करतो, ठीक आहे ना. हम्म. हम्म. सर, माणसाचे असे कोणते हे आहेत की ज्याच्यामुळं कर्म आहेत की ज्याच्यामुळं ते मार देवता म्हणून जन्माला येणार? मी तुम्हाला सांगितलं ना, सर्वश्रेष्ठ दान करा, सर्वश्रेष्ठ शील पालन करा. अच्छा, दान आणि शील पालन केलं तर ते मार देवता म्हणून जन्माला मान. येणार? हो, त्यांची ती ड्युटी आहे. अरे चला आपण सुरू करूया डान्सिंग. मी ते म्हणजे तर हे काम तर बघा, ते चुकीचंच दान आणि करतात ना. दान आणि शील भावना केल्याने तुमचा देव लोकांमध्ये जन्म होतो, ठीक आहे. आता तुम्हाला कुठल्या देव लोकांमध्ये जन्म घ्यायचा आहे त्या डिग्रीमध्ये तुम्हाला दान आणि शील भावना करावी लागेल. आणि सर्वात महत्वाचं की दान आणि शीलाबरोबर तुमच्या मनाची अवस्था म्हणजे तुमची इच्छा पण असावी लागते. तुम्हाला तिथे जन्म घ्यायचा आहे म्हणून. पण आपण ते आहे. कसं ओळखायचं सर, आपला जन्म कुठे झाला असेल? मग दानशील करून पण आपण आपल्याला कसं ओळखता येईल? आपली तेवढी साधना नसते. तर तुम्ही एक आपण काम ते करा ना, तुम्हाला माहित करून घ्यायचं आहे ना की पूर्वी तुम्ही कोण होता आणि पुढे तुमचा कुठे जन्म होणार आहे. तुम्ही नाही ध्यान सर, ते तर साधना करा, शक्यच नाहीये. ध्यान साधना करा. तर त्याच्यातून काय होतं, जेव्हा तुम्ही ध्यान साधना करता तर त्याच्यातून तुम्हाला सुपर नॉर्मल पॉवर्स प्राप्त होतात आणि त्याच्यातून तुम्हाला ते कळायला लागतं की तुम्ही पूर्वी काय होता किंवा तुमचं भविष्य पुढे काय असेल. इव्हन जे सर्वसाधारण उपासक असतात, जे ध्यानामध्ये पारंगत असतात, तर त्यांना कळतं की त्यांचा मृत्यू कधी होणार आहे. कठीण आहे सर ते, फार फार कठीण बरं, आहे. प्रयत्न करा. ठीक आहे सर. थँक्यू सर, खूप सुंदर तुम्ही प्रश्नाची उत्तरं दिली आणि इतका इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे की खूप विचारो आणि ऐकावंसं वाटतं. थँक्यू सर. खूप छान सर, सरांनी मला खूप छान सांगितलं आपल्याला. सर, हे जे चातुर महाराजिक देवता पण असतात ते माराच्याच अंडरमध्ये येतात का मग? नाही, चतुर महाराजिक देवता पावतींच देव लोकांच्या अंडरमध्ये काम करत असतात. ते चारही दिशांचे देवता असतात, रक्षक असतात. ते त्यांचं काम असतं की मनुष्य लोकांमध्ये आणि स्वर्गामध्ये जी काही धनसंपत्ती आहे त्याचं रक्षण करणं. आणि दुसरं म्हणजे की मनुष्य लोकांमध्ये ते येऊन विचरण करून तुमचा रेकॉर्ड ठेवतात. बरं, तुम्ही चांगलं पुण्य काम करता ते सगळी माहिती ते रेकॉर्ड करून, म्हणजे विशेषतः पौर्णिमेला, अष्टमीला किंवा जे महत्वपूर्ण आपण उपवासाचे जे दिवस असतात तेव्हा हे मनुष्य लोकांमध्ये विचरण करतात आणि त्याची माहिती ते शक्रदेव, तावतींचा देव लोकांमध्ये शक्र राजाकडे ते देत असतात. म्हणजे हे शक्रदेव म्हणजे इंद्र 14वा म्हणजे 13व्या प्लेन मधलं ना की? नाही, या मनुष्य लोकांपासून मनुष्यलोक, चतुर महाराजिका आणि तावतींचं देव लोकांमध्ये शक्र आहे. थँक्यू सर. हो सर, थँक्यू. मॅडम, एक क्वेश्चन आहे माझा. बोला. नमो बुद्धाय, जय भीम सर. बोला मॅडम. सर, जे भिक्षू होते त्या भिक्षूंच्या मनात ज्या स्त्रीच्या बद्दल आसक्ती झाली होती, तर तो आसक्ती झाली होती की ते माराने काहीतरी त्यांचे ते तरंग ओळखून हे केलं होतं? नाही, हे बघा की मनामध्ये तुमच्या ही इच्छा निर्माण होते. ठीक आहे, शेजारच्या घरी चांगला मोठा टीव्ही आणलाय तर आपल्यालाही वाटतं की आपल्याही घरी असावं, वाटतं की नाही? तर भिक्षू हे काही अरहंत नव्हते, स्वतःपण नव्हते, परंतु ते त्या पूर्वजन्मीचे ते संस्कार होते ना.
कारण पूर्वजन्मामध्ये सुद्धा ते तिच्याच प्रेमात पडलेले होते. आता ती स्त्री वेगळ्या रूपामध्ये या जन्मामध्ये त्यांच्या पुढे आलेली आहे आणि तीच स्त्री त्या भिक्षूच्या प्रेमात का पडावी? कारण पूर्वजन्मी ती त्याची पत्नी राहिलेली आहे. तो धनुर्धारी पंडित होता. ठीक आहे. आणि त्यावेळेस तिने त्याला कशा पद्धतीने वागवलं, कशा पद्धतीनं त्याला म्हणूया की त्याला नष्ट केलं. आणि या जन्मामध्ये सुद्धा ती कशा पद्धतीने ती त्याच्या आयुष्यामध्ये येताना आपल्याला दिसतंय. तर हे पूर्व जन्मोजन्मी हे कशा पद्धतीनं त्यांची सोबत राहिलेली आहे हे या कथेतून दिसतं. आणि म्हणून बुद्ध त्याला उपदेश करतात की तू काय कर की तू आता ध्यानावर कॉन्सन्ट्रेशन कर. आणि बुद्ध त्याला पूर्वजन्मीची कथा यासाठी समजून सांगतात की त्याला त्याचं संस्मरण व्हावं, त्याला बोध व्हावा की पूर्वजन्मी त्या स्त्रीच्या पाठीमागे लागून त्यांनी कसा स्वतःवर आघात करून घेतले होते, स्वतःला कशा पद्धतीने नष्ट केलं होतं. पुन्हा ते जीवन तेच पुन्हा वाटायला येऊ नये म्हणून बुद्ध उपदेश करताना आपल्याला दिसतात. आणि त्या उपदेशाचा परिणाम म्हणून त्याची आसक्ती निघून जाते त्या स्त्रीबद्दल. आणि इथे आपल्याला तो धम्मदेशनेच्या शेवटी सोतापन्न झालेला दिसतो. जी सर. आणखीन सर एक प्रश्न आहे माझा. जे तुम्ही काम लोकांमधले जे सांगितले देवता चतुर महाराज परिनिब्बाण काय ते वसवती देवता. वसवती देवता. वसवती. धन्यवाद सर. दुसऱ्यांना वश करण्यामध्ये अगदी अग्रेसर असतात. हा, शिवाजी कांबळे बोला. हा नाही तेच सांगतोय मी की आपला जर जन्म झाला देवतामध्ये तर प्रिव्हियस बर्थ आपल्याला कुठे होता हे आपल्याला समजतं ना. त्याच्यावरून आपल्याला समजू शकतो की आपण कुठला प्रिव्हियस बर्थ होता तो आहे. तुम्ही देव लोकांचं सोडा, तुम्ही मनुष्य लोकांमध्ये जर ध्यान करत राहिला तर तुम्हालाही ते कळायला लागेल. ठीक आहे. विविध प्रकारच्या सुपर नॉर्मल पॉवर्स जेव्हा तुम्ही ध्यान करता, ध्यानामध्ये थोडस पारंगत होता तर तुम्हाला हळूहळू त्याची जाणीव व्हायला लागते. ठीक आहे. ओके सर. हा, ज्योती चव्हाण मॅडम. नमो बुद्धाय. जय भीम सर. माझा प्रश्न होता की एखाद्या स्त्रीने आपल्या पतीची इनडायरेक्टली हत्या केली आणि तरी पण तिला परत स्त्रीचाच जन्म कसा मिळाला? हे बघा, त्यांचे ते कर्म आणि भावना असतात. आता काही वेळेस असे संदर्भ प्राप्त होतात आपल्याला त्रिपिटकामध्ये किंवा अभिधम्मामध्ये की स्त्री ही शक्र होऊ शकत नाही, बुद्ध होऊ शकत नाही, अशा पद्धतीचे संदर्भ आपल्याला मिळतात. एवढंच नाही तर असे संदर्भ प्राप्त होतात की ब्रह्मलोकांमध्ये स्त्रिया नसतातच. ठीक आहे. तर कारण असं आहे की त्या भावना जर तुमच्या मनामध्ये असतील, तसा जन्म होणे घ्यावा तर निश्चितच तुमचा जन्म स्त्री म्हणूनच होईल. तुम्ही भावना करा की तुम्हाला स्त्रीऐवजी पुरुष व्हायचं आहे आणि तसे कर्म तुम्हाला करावे लागतील, त्या दिशेने तुम्हाला वाटचाल करावी लागेल. सर्वच आपल्या हाती आहे सर ना. हॅलो. आपली प्रबळ इच्छाच पाहिजे सर प्रत्येक गोष्टीसाठी. हा, तुमची प्रबळ इच्छा आहे. तर स्त्रीला जर पुरुष व्हायचं आहे तर तिची इच्छा असावी लागते. आता एखादी स्त्री जर ध्यानामध्ये पारंगत असेल तर मृत्यूनंतर तिचा जन्म ब्रह्मलोकामध्येच होईल. तिथे स्त्री पुरुष भेदच नाहीये. परंतु जे फिजिकल अपिअरन्स जे आहे ते पुरुषासारखं आहे. कारण काय की तिथे कामभोगाचा लवशेषच नसतो आणि मनुष्य लोकांमध्ये असताना ती भावना समूळतः नष्ट झालेली असते. त्याच्यामुळे आपल्याला ब्रह्मलोकामध्ये स्त्री पुरुष म्हणजे लिंग काही दिसत नाही. जेव्हा की लोकामध्ये कामभूमीमध्ये जसं मनुष्य लोकांपासून तर हे परिनिमित्त वसवती देवतापर्यंत इथे स्त्री आणि पुरुष आहेत. तिथे अप्सरा आहेत, देवी देवता आहेत, सगळंच काही आहे आणि त्यांच्यामध्ये लैंगिक भावना सुद्धा आहे.
त्याच्यामुळं त्यांचा जो जन्म आहे तो काम लोकांमध्ये होत असतो. आता हा. काही कुणाचे प्रश्न नसतील तर आपण थांबूया. हो सर, चालेल सर. ओके सर. खूप खूप धन्यवाद सर. आपण अट्टकथा आणि त्याच्या गाथा इतक्या छान पद्धतीने समजवल्या आणि प्रश्नाची उत्तरं पण खूप खूप छान दिली. तर धन्यवाद सर्व धम्मसागरच्या टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार करू शकतो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती आपण धम्मपालन गाथेने करूया. सर्वपापसकरणं कुशलसुपसम्पदा सचितपर्योदपनम् एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.